या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्यात येतोय। रोहित पवार यांनी मंत्र्यांच्या या बंगल्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। उदयपट्टीचा मुद्दा उपस्थित केलाय। विशेष म्हणजे लोकशाही मराठीने सर्वात पहिल्यांदा या प्रश्नी आवाज उठवलेला होता। नूतनीकरणाच्या नावाखाली 30 कोटींची उदयपट्टी करण्यात येते का, हा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। शासकीय बंगल्याच्या नूतनीकरणाकरता 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि नेमका हाच मुद्दा रोहित पवार यांनी आता सभागृहात उपस्थित केलाय। शासकीय घरामध्ये मार्बल लावण्यासाठी, दरवाजे बदलण्यासाठी, काचा बदलण्यासाठी, अजून बरंच काय करण्यासाठी टोटल 30 कोटी रुपये खर्च हा शासनाच्या तिजोरीतून तिथे केला आणि याच्या पुढेही अजून 30 कोटी करण्याचा विचार हा त्यांचा चालू आहे। आम्ही त्याचा विरोध केला। आम्ही म्हणालो तो मुलांच्या अजून स्कॉलरशिप मिळाला, शेतकऱ्याला अडचणी आहेत, सामान्य लोकांना अनेक अडचणीतून जावं लागतं, तिथं बऱ्याच काही योजनेचे पैसे वेळेवर येत नाहीत, आधी त्याच्यावर पैसा टाका आणि मग जे बंगले तुम्ही वापरतच नाही त्या बंगल्यांवर तुम्ही नंतर खर्च करा, एवढीच विनंती करतो। आता पण त्यात काय झालं, कदाचित त्यांना ते लागलं असावं, त्यांना थोडंसं वाईट वाटलं। म्हणतात ना, खरं बोलल्यानंतर काही लोकांना वाईट वाटतं, असा तो एक प्रकार होता। मंत्र्यांच्या बंगल्यांवर आजवर किती खर्च करण्यात आलाय पाहूया आपण। देवगिरी अजितदादांचा देवगिरी बंगला 19,89,000 रुपये खर्च करण्यात आलाय। पर्णाकुटी सुधीर मुनगंटीवार यांचा बंगला 1,50,00,000। रॉयल स्टोन 1,58,00,000 रुपये खर्च बंगल्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा आहे। जेतवन 1,15,00,000 रुपये खर्च गुलाबराव पाटील यांच्या बंगल्याकरता। दीपक केसरकरांचा रामटेक 75,42,000 रुपये। तर लोहगड तानाजी सावंत यांचा 87,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय। शिवगड मध्ये 1,04,00,000 रुपये खर्च झालाय बंगल्यावर। शंभूराज देसाई यांचा पावनगड 83,24,000 रुपये बंगल्यावर खर्च करण्यात आलेला आहे। नूतनीकरणाच्या नावाखाली सिंहगड चंद्रकांत पाटील यांचा 52,37,000 रुपये खर्च। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवगिरी 42,00,000 रुपये बंगल्यावर खर्च करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।